Okay, good evening. Okay, done. लास्ट टाइम जो लेसन आपण केला साऊंड इज नॉट क्लिअर. आवाज येत नाही का? क्लिअर और नॉट क्लिअर? क्लिअर असेल तर CLR असं टाका चॅट बॉक्स मध्ये. ओके. वेदिका, चेक युअर नेटवर्क. भावेश, other students have a clear. So what we have learned communication and mass media मध्ये about communication media like TV, radio, mobiles, etc. है ना. Then artificial satellites. कम्युनिकेशन साठी जे मेथड्स यूज केल्या जातात त्याच्यामध्ये आर्टिफिशियल सॅटेलाइट इज द इम्पॉर्टंट मॉडर्न मेथड ऑफ कम्युनिकेशन. त्याच्यानंतर व्हॉट इज कम्युनिकेशन? वी रिसीव्ह मेसेजेस अँड इन्फॉर्मेशन थ्रू कम्युनिकेशन. द एक्सचेंज ऑफ इन्फॉर्मेशन इज कॉल्ड कम्युनिकेशन. त्याच्यानंतर ऍडव्हान्टेजेस ऑफ कम्युनिकेशन मीन्स ऍडव्हान्टेजेस ऑफ टेलिकम्युनिकेशन अँड मास मीडिया. हे जे प्रसार माध्यम आहेत त्याचे फायदे काय आहेत आणि डिसएडव्हान्टेजेस म्हणजे त्याचे नुकसान काय आहेत. हे जे मास मीडिया आहे प्रसार माध्यमे त्याच्यामुळे आपल्याला काय काय फायदे होतात आणि काय काय नुकसान होतं. तर फायदे म्हणजे असे आहेत की आपण वी कॅन इझिली कनेक्ट विथ द पीपल फार अवे फ्रॉम अस. म्हणजे आपल्यापासून दूर असेल तो व्यक्ती तरी आपण इझिली कनेक्ट होऊ शकतो. टाइम अँड एफर्ट स्पेंड इन एक्सचेंजिंग इन्फॉर्मेशन कॅन बी सेव्ड. जो आपल्याला वेळ लागतो इन्फॉर्मेशन त्या व्यक्तीपर्यंत पोहोचवायची असेल किंवा तिकडून इन्फॉर्मेशन रिसीव्ह करायची असेल तर याच्यामध्ये खूप वेळ आपला सेव्ह होतो. लगेच आपण मोबाईल फोन मधून फोन केला, व्हिडिओ कॉल केला की लगेच इन्फॉर्मेशन आपण एकमेकांना देऊ शकतो. किंवा ईमेल आहे. दे हेल्प टू रेज अवेअरनेस अबाउट इश्यूज सच द एन्व्हायरमेंटल बॅलन्स, जेंडर क्वालिटी अँड क्लीनलीनेस. तर हे जे मास मीडिया आहे म्हणजे टीव्ही, न्यूज चॅनल्स, रेडिओ याच्या माध्यमातून आपल्याला पर्यावरणाचं संरक्षण कसं केलं पाहिजे, स्त्री पुरुष समानता, स्वच्छता याविषयी माहिती मिळते, अवेअरनेस होतो. पीपल कॅन बी forewarned about natural disasters like storm, tsunamis, फ्लड. समजा काही नॅचरल डिझास्टर असतील म्हणजे नैसर्गिक संकट येणार असतील जसं की वादळ येणार असेल, सुनामी, पूर येणार असतील तर आपल्याला आधीच माहिती होते. टू बिल्ड अवेअरनेस अबाउट हेल्थ, एज्युकेशन फॅसिलिटीज, गुड थिंग्स हॅपनिंग इन सोसायटी. आरोग्याविषयी आपल्याला आपण जागरूक होतो. त्याचबरोबर शैक्षणिक आपल्याला माहिती मिळते. शैक्षणिक सोयी सुविधा काय आहेत त्या माहिती होतात. गुड थिंग्स हॅपनिंग इन सोसायटी, समाजामध्ये काय चांगल्या गोष्टी चालू आहेत त्या पण आपल्याला समजतात. त्यानंतर गव्हर्नमेंटच्या स्कीम आपल्याला समजतात. ज्या ज्या स्कीम्स चालू आहेत, सरकारी योजना काही चालू असतील तर त्याच्याबद्दल आपल्याला माहिती मिळते. फूड, क्लोथ, शेल्टर, एज्युकेशन, हेल्थ ह्या सगळ्यांची इन्फॉर्मेशन आपल्याला मास मीडियाद्वारे मिळते. त्याचबरोबर काही डिसएडव्हान्टेजेस आहेत की आपण पाहिलं होतं की हा जो आमोद आहे तो जास्त वेळ टीव्ही पुढे बसतो आणि त्याच्यामुळे काय झालेलं आहे, त्याची भूक कमी झाली आणि
त्याची अपेटाईट डिक्रीज झाली, म्हणजे त्याची भूक कमी झाली आणि तो ड्राउझी फील करतोय, म्हणजे तो त्याचं वेट पाहिजे. म्हणजे माहिती घ्यायची आपल्याला, कार्टून चॅनल बघत बसणे दिवसभर, एक्सेसिव्ह यूज म्हणजे जास्त अर्ध्या तासापेक्षा जास्त टीव्ही बघणे नक्कीच आपल्या डोळ्यांसाठी, कानांसाठी आणि सायकोलॉजिकल डिसऑर्डर होतात त्याने, म्हणजे मानसिक आजार सुद्धा होतात. स्पोर्ट इन्फॉर्मेशन आपल्याला टेलिव्हिजन मधून मिळते, त्याचप्रमाणे इंटरनेटवरून मिळते. तर त्याचा मिसयूज सुद्धा होतो बऱ्याच वेळेला. मी लास्ट टाइम एक्सप्लेन केलं होतं तुम्हाला. आणि जास्त वेळ टीव्ही पाहिल्याने काय निग्लेक्ट होतात, त्याच्याकडे दुर्लक्ष होतं, त्याच्यामुळे आपला फिजिकल फिटनेस कमी होतो, म्हणजे आपली शारीरिक जे फिटनेस आहे ती कमी होते, आपण वीक होत जातो. आपण स्ट्रॉंग व्हायला पाहिजे, जसं जसं मोठे होणार आपण तसं तसं आपल्याला स्ट्रॉंग बनायला पाहिजे. त्यासाठी काय केलं पाहिजे? आउटडोर गेम्स खेळले पाहिजेत, बाहेरचे मैदानी खेळ खेळले पाहिजेत. तर आपण टीव्ही पुढे बसून राहू तर आपला फिटनेस खराब होईल, म्हणजे आपलं आरोग्य बिघडेल. तर ओव्हरऑल हे होतं ह्या लेसन मध्ये. आता वी विल मूव टू द नेक्स्ट लेसन, दॅट इज वॉटर. ओके, वी आर मूव्हिंग टू द न्यू लेसन, दॅट इज वॉटर. ओके, साऊंड इज ब्रेकिंग. वेट स्टुडंट्स. ओके, सो वॉटर मीन्स पाणी. पाण्याबद्दल आपल्याला काही गोष्टी लर्न करायच्यात. पाणी म्हणजे बघा, ऐकायला किती इझी वाटतंय. वॉटर लेसन, व्हॉट इज द लेसन नेम? वॉटर. पण आता पाण्याबद्दल आपल्याला काय काय गोष्टी बघायच्यात बघा. पूर्ण लेसन आहे, म्हणजे आपल्याला पोल्युशन ऑफ वॉटर, म्हणजे पाण्याचं प्रदूषण कसं होतं. डिस्पोजल ऑफ वेस्ट वॉटर, म्हणजे हे सांडपाणी जे असतं त्याचा विचार केलाय का तुम्ही कधी? पोल्युटेड वॉटर म्हणजे पोल्युटेड वॉटर असतं, म्हणजे सांडपाणी. सांडपाणी म्हणजे काय? आपण जे आंघोळ करतो, कपडे धुतो, है ना, टॉयलेट्स वगैरे मध्ये पाणी यूज करतो, ते झालं वेस्ट वॉटर. तर त्या वेस्ट वॉटरचं त्याबद्दल आपल्याला काय इन्फॉर्मेशन दिली आहे ती पाहिजे आपल्याला. त्याच्यानंतर प्युरिफिकेशन ऑफ वॉटर, म्हणजे पाण्याचं शुद्धीकरण कसं करता येईल, पाणी स्वच्छ कसं करता येईल. प्युरिफिकेशन म्हणजे काय? शुद्धीकरण, म्हणजे घाण पाण्याला क्लीन क्लीन वॉटर बनवायचं, ते वॉटर क्लीन करायचं. त्याच्यानंतर वॉटर वर्क्स, पाण्याचं काम. वॉटर वर्क्स म्हणजे पाण्याचे काय काय कामं असतात ते आपल्याला लर्न करायचे. वॉटर प्युरिफिकेशन प्रोसेस ऍट द वॉटर वर्क्स. तर पाण्याचं शुद्धीकरण प्रोसेस कशी होते, प्रक्रिया, जलशुद्धीकरण प्रक्रिया कशी होते ती आपल्याला लर्न करायची. देन वॉटर मॅनेजमेंट अँड सो ऑन. थोडासा लेसन बिग आहे, तर स्टेप बाय स्टेप आपण लर्न करूया. नाउ क्लिअर स्टुडंट? व्हॉइस इज क्लिअर? ओके. What happens when a spoonful of sugar, sawdust and soil are
ऍडेड टू द ग्लास ऑफ वॉटर. एका पाण्याच्या ग्लासमध्ये साखर टाकायची. लाकडाचा भुसा, पाण्या तर त्या गॅस फ्रीज मध्ये ठेवतो, फ्रीजर मध्ये, आणि त्या वॉटरचा आईस बनतो. आईस कसा असतो? सॉलिड असतो है ना, घन पदार्थ आहे, म्हणजे असा कडक असतो तो. त्याच्यानंतर सॉलिड लिक्विड वॉटर कसं असतं? नॉर्मल वॉटर जे असतं ते लिक्विड येतं, आणि गॅस म्हणजे इव्हॉपरेट होतं. जेव्हा पाणी आपण उकळायला ठेवतो त्यावेळेला त्या पाण्याची वाफ होते गॅसवर ठेवल्यावर, आणि ती वाफ म्हणजे काय आहे? ते पण पाणीच आहे. म्हणजे देर आर 3 स्टेट्स ऑफ वॉटर. व्हॉट इज डन टू मेक ड्रिंकिंग वॉटर क्लीन अँड सेफ? ड्रिंकिंग वॉटर क्लीन आणि सेफ कसं ठेवायचं? स्वच्छ आणि सुरक्षित कसं ठेवायचं ड्रिंकिंग वॉटर? आर्या, आर्या आहे क्लासमध्ये? मॅम. हा, तू रीड करते का नेक्स्ट पार्ट? मराठीचं बुक आहे तुझ्याकडे? मराठी आर्या? नो मॅम. मग इंग्लिश रीड करशील का स्क्रीन शेअर केलेली? मॅम मी करू? हो कर. कोण आहे? तन्मय. ओके तन्मय, कर. Try this. While it is raining, collect some of the rainwater directly in a clean container placed in the open. Also collect some of the rainwater that is falling over the ground. Observe and compare the two. What difference do you see? What is the reason for that? ओके. वेन When other substance get mixed with water, it becomes impure. Some of these substances float in the water, so the water looks unclean or muddy. Some substances dissolve in the water and we cannot see them. If the substances that have got mixed with the water are harmful for living things, we say that the water has become polluted. Rivers, lakes are our source of water. How does their water get polluted? ओके ओके, वेट. गुड गुड तन्मय. मॅम हम्म. मॅम आमची मंडेला ना 16 धड्यावरच एक्झाम आहे. ओके, 16th लेसन वर आहे, तर मग नीट लक्ष देऊन लर्न करायचं आहे लेसन. मराठीमध्ये का? नाही मॅम, इंग्लिश मध्येच आहे. इंग्लिशमध्ये ना? तर लर्न करायचंय सगळ्यांनी. हार्ड वर्ड्स असतील तर ते नोट डाऊन करायचे नोटबुक मध्ये. जिथे जिथे हार्ड वर्ड्स असतात मी त्याचं मिनिंग सांगत असते तुम्हाला मराठीमध्ये, त्यावेळेला ते नोट डाऊन करून ठेवायचे. किंवा बुक असेल तुमच्याकडे तर अंडरलाईन करायचंय आणि साईडला त्याचं मिनिंग लिहायचंय. ओके. पोल्युशन ऑफ वॉटर म्हणजे पाण्याचे प्रदूषण. पाण्याचे प्रदूषण कसे होते? व्हाईल इट इज रेनिंग, कलेक्ट सम रेन वॉटर डायरेक्टली इन अ क्लीन कंटेनर प्लेस्ड इन द ओपन. जेव्हा पाऊस पडत असतो, रेनिंग म्हणजे व्हाईल इट इज रेनिंग, जेव्हा पाऊस पडत असतो, कलेक्ट सम ऑफ द रेन वॉटर डायरेक्टली इन द क्लीन कंटेनर प्लेस्ड इन द ओपन. म्हणजे जेव्हा पाऊस पडत असतो त्यावेळेला रेन वॉटर जे आहे, पावसाचं पाणी आहे, ते आपल्याला कलेक्ट करायचे. कशामध्ये? तर एक कंटेनर, एखाद्या भांड्यामध्ये ओपन प्लेस वरती ते भांड ठेवायचे
आणि पावसाचं पाणी कलेक्ट करायचं. म्हणजे एखाद्या याच्या खाली नाही ठेवायचं, भिंतीखाली किंवा पत्र्याखाली. डिरेक्टली आपल्याला पाऊस जेव्हा पडतो तो कलेक्ट करायचा त्याच्यात. जे जमिनीवर वाहत आहे, जे रेन वॉटर आहे आणि जमिनीवर फ्लो होतंय ग्राउंड वरती, ते पण आपल्याला कलेक्ट करायचंय. ऑब्झर्व अँड कम्पेअर टू. तर दोन्ही पाण्यामध्ये काय डिफरन्स दिसतो आपल्याला, आहे की आपण रेन पडतोय तेव्हाचं पाणी कलेक्ट केलंय आणि खालचं जमिनीवरचं साठलेलं पाणी, पावसाचंच पाणी आहे पण ते जमिनीवर साठलेलं आहे, ते पाणी कलेक्ट केलं. तर दोन्हीमध्ये काय डिफरन्स असतो? व्हॉट डिफरन्स डू यू सी? वेट अ मिनिट स्टुडंट. Students, wait for 1 minute. Hello students, am I audible? Sorry for the disturbance. Yes, Pratibha. Ma'am, screen not clear. Screen नाही दिसत आहे का? Yes. Now? No, Is it ma'am. visible now? No. Ma'am, visible. Yes, तुझं visible. नेटवर्क चेक कर. मॅम, मी लेफ्ट हम्म? करू परत जॉईन करू? Yes. Okay, what difference do you see? What is the reason for that? म्हणजे आपण जेव्हा रेन वॉटर कलेक्ट करतो एखाद्या पॉट मध्ये, ते आणि ग्राउंड वरचं पाणी कलेक्ट करतो, त्याच्यामध्ये काय डिफरन्स असतो? कोण सांगेल मला? तन्मय सांग. पहिला प्युअर असेल, दुसरा इम्प्युअर. Correct. When other substances get mixed with water, it becomes impure. Some of these substances float in the water. So the water looks unclean
or muddy. When other substances get mixed with water, म्हणजे पाण्यामध्ये जेव्हा आपण रेन वॉटर कलेक्ट करतो ग्राउंड वरचं, तेव्हा काय होतं, त्याच्यामध्ये माती मिसळते किंवा अजून दुसरे कचरा वगैरे असतो, तो पण त्याच्यामध्ये मिक्स होतो आणि ते पाणी कसं होतं, इम्प्युअर होतं, म्हणजे अशुद्ध होतं. सम ऑफ दिस सबस्टन्सेस फ्लोट इन द वॉटर. त्यातले काही जे सबस्टन्सेस आहेत ते म्हणजे काड्या वगैरे असतील, आता पाण्यामध्ये पावसाच्या पाण्यामध्ये काड्या वगैरे मिक्स झाले असतील, झाडाचे लीव्ह मिक्स झाले असतील, तर ते फ्लोट होतात पाण्यावरती. एक बाउल भरून जर आपण पाणी घेतलं ग्राउंडवरचं, तर त्याच्यामध्ये काही सबस्टन्स आहेत, काही पदार्थ जे आहेत ते फ्लोट होतात. हा, धूळ असेल किंवा कचरा असेल, झाडाच्या काड्या किंवा पानं असतील, ते त्याच्यामध्ये तरंगतात वरती. आणि काही सॉइल वगैरे असेल तर ती जमिनीखाली राहते, म्हणजे सॉरी, त्या पॉट मध्ये खाली चिटकून राहते. सम सबस्टन्स डिझॉल्व इन द वॉटर अँड वी कॅन नॉट सी देम. काही सबस्टन्सेस जे आहेत ते पाण्यामध्ये विरघळून जातात, डिझॉल्व होतात म्हणजे ते विरघळून जातात आणि आपण त्यांना पाहू शकत नाही. इफ द सबस्टन्सेस दॅट हॅव गॉट मिक्स्ड विथ द वॉटर आर हार्मफुल फॉर लिव्हिंग थिंग्स. जे काही इम्प्युअर सबस्टन्स आहेत, म्हणजे अशुद्ध जे काही पदार्थ आहेत पाण्यामध्ये मिक्स झालेले, ते काय असतात, आपल्या लिव्हिंग थिंग्ससाठी म्हणजे सजीवांसाठी हार्मफुल असतात, खूप धोकादायक असतात. वी से दॅट द वॉटर हॅज बिकम पोल्युटेड. त्यावेळेला आपण काय बोलतो की पाणी जे आहे ते पोल्युटेड झालंय, म्हणजे प्रदूषण झालंय, पाण्यामध्ये प्रदूषण झालेलं आहे, पाणी अशुद्ध झालेलं आहे. रिव्हर, लेक्स आर द सोर्सेस ऑफ वॉटर. हाऊ डज देअर वॉटर गेट पोल्युटेड? आता रिव्हर, लेक ह्याचं पाणी आपण डायरेक्टली पितो का? डायरेक्टली आपल्याला ते वॉटर सप्लाय मधून जे पाणी मिळतं ते स्वच्छ पाणी मिळतं आपल्याला. म्हणजे रिव्हर्स, लेक्स मध्ये पण पावसाचं पाणी पडतं, रिव्हर मध्ये पण माती असते, कचरा असतो आणि त्याच्यामुळे ते वॉटर पोल्युटेड असतं, म्हणजे अशुद्ध असतं किंवा घाण असतं ते पाणी. नंतर मग मोठे मोठे फिल्ट्रेशन टँक लावले जातात, मशीन्स बसवले जातात रिव्हर वरती, डॅम वरती, आणि ते पाणी फिल्टर केलं जातं, म्हणजे शुद्ध होतं ते पाणी आणि आपल्याला क्लीन वॉटर भेटतं, पिण्यासाठी क्लीन वॉटर भेटतं. हे रिव्हर मधलं जे पाणी असतं, लेक मधलं, ते काय असतं, पोल्युटेड असतं. सुरुवातीला ते पोल्युटेड असतं आणि नंतर त्याला क्लीन केलं जातं. आणि ते घाण पाणी जे आहे त्यालाच बोलतात पोल्युटेड वॉटर. लिस्ट द सबस्टन्सेस दॅट आर मिक्स्ड इन द वेस्ट वॉटर ड्रेन्ड आउट ऑफ द किचन अँड बाथरूम इन युअर हाऊस. आता आपल्या घरामध्ये किचनचा सुद्धा खूप सगळा कचरा असतो है ना. आपण जेव्हा भांडी वगैरे धुतो त्याच्यामध्ये सुद्धा त्या वेस्ट वॉटर मध्ये काय असतं, सगळे भाजी किंवा फळांची सालं वगैरे त्यात मिक्स झालेले असतात. त्याला खरकट बोलतो ना आपण मराठीमध्ये. तर किंवा बाथरूम मध्ये आंघोळ वगैरे करतो आपण, मग कपडे धुतलेलं साबणाचं पाणी असेल, आंघोळ करतानाचं साबणाचं पाणी, बघा तुम्ही बाथरूमचा ड्रेनेजची जी जाळी असते त्याच्यावरती किती कचरा जमा होतो. साबणाचं पाणी असतं, केस असतात आपले, है ना. म्हणजे ते सगळे काय आहे, ते काय करतात, वॉटर पोल्युटेड करतात, पाण्याचं प्रदूषण करतात. डिस्पोजल ऑफ वेस्ट वॉटर. आता हे वेस्ट वॉटरचं डिस्पोजल कसं केलं जातं, म्हणजे ते वेस्ट घाण पाणी जे आहे, सांडपाणी, त्याचा निचरा कसं होतो, ते कुठे जातं, त्याचं काय होतं. आपल्याला तर, आपण तर घरामध्ये राहतो, बाथरूम यूज करतो, पण आपल्याला माहितीये का हे सगळं, आता एवढी लोक राहतात आपल्या आजूबाजूला, तर हे सगळं पाणी कुठे जातं माहिती आपल्याला, किती सगळं पाणी, रोज सगळेजण किती पाणी वापरतात. मग ते पाणी घाण होतं, आंघोळ करतो, कपडे धुतो,
तर या सगळ्यामध्ये भांडे धुतो तर ह्याच्यामध्ये खूप सगळं पाणी पोल्यूट होतो, घाण होतं, आणि ते घाण पाणी कुठे जातं याचा विचार केलाय का तुम्ही कधी? The wastewater of the city or town is collected and let into a water body at a convenient location. तर हे सगळं वेस्ट वॉटर आहे ते कलेक्ट केलं जातं. आता हे जे आहे म्हणजे प्रत्येकाच्या घरामध्ये एक पाईपलाईन असते, माहिती असेल तुम्हाला. बाथरूम मधून एक पाईप काढलेला असतो, टॉयलेट मधून, किचनच्या सिंक मधून. मग हे सगळ्यांच्या घरचे जे पाईप्स आहेत ते एका ठिकाणी त्या सगळ्या पाईप मधलं पाणी एका मोठ्या पाईप मध्ये कलेक्ट केलं जातं आणि कन्व्हिनियंट लोकेशनला ते पाठवलं जातं. म्हणजे एका पर्टिक्युलर लोकेशन असते, एक जागा असते ठराविक, त्या ठराविक जागेवरती ते सगळं पाणी कलेक्ट केलं जातं. द वेस्ट वॉटर फ्रॉम रेसिडेन्शियल बिल्डिंग ऍज वेल एज फ्रॉम फॅक्टरीज अँड इंडस्ट्रीज कंटेन मॅनी काइंड ऑफ इम्प्युरिटीज. म्हणजे रेसिडेन्शियल बिल्डिंग म्हणजे जिथे राहणाऱ्या इमारती असतो, जिथे आपण राहतो त्या इमारती, ऍज वेल एज फ्रॉम फॅक्टरीज, त्याचप्रमाणे फॅक्टरी असतील म्हणजे कारखाने असतील किंवा इंडस्ट्रीज असतील, मोठ्या मोठ्या कंपन्या असतील, त्याच्यामधले जे घाण पाणी आहे, सांडपाणी, ते इम्प्युअर असतं. म्हणजे त्याच्यामध्ये इम्प्युरिटीज असतात, ते अशुद्ध असतं, त्याच्यामध्ये कचरा असतो, वेगवेगळे गॅसेस असतात, नायट्रोजन, कार्बन डायऑक्साईड वगैरे. हे सगळे फॅक्टरीज मध्ये ते गॅसेस फॉर्म होत असतात. तर वेगवेगळ्या प्रकारचे लिक्विड्स असतात, केमिकल्स असतात. तर हे सगळे केमिकल्स काय करतात, ते वॉटर जे आहे ते इम्प्युअर करतात, म्हणजेच ते वॉटर पोल्युटेड करतात, प्रदूषित करतात, अशुद्ध करतात, आणि ते सगळं पाणी एकत्र केलं जातं. सम ऑफ दिस डिझॉल्व इन द वॉटर व्हाईल सम डू नॉट. आणि मग हे जे कचरा आहे, या सगळ्या इम्प्युरिटीज ज्या आहेत त्या डिझॉल्व्ह होतात पाण्यामध्ये, काही विरघळतात तर काही वरती तरंगतात. मग पाण्याचा कलर पण चेंज होतो बघा. घाण पाण्याचा कलर, शुद्ध पाणी जे असतं, स्वच्छ पाणी, त्याचा कलर वेगळाच असतो, आणि जे घाण पाणी असतं त्याचा कलर वेगळा, डार्क असतो, है ना, ग्रे किंवा असा मातीसारखा कलर असतो त्याचा. तर ते इम्प्युअर असतं, आणि जे स्वच्छ पाणी असतं ते क्लीन असतं, कलरलेस असतं ते. ओके, ऐकायला येतंय सगळ्यांना? Okay, now we will start with the 6th standard. 6 students. हा पाठ झाला होता, मँग्रोव्ह फॉरेस्टचं झालं होतं आपलं लास्ट टाइम. मँग्रोव्ह फॉरेस्ट. तर त्याच्यापासून फ्युएल बनवलं जातं. मँग्रोव्ह फॉरेस्ट तिथे खूप इम्पॉर्टंट आहे. त्याचे लीव्ह जे असतात ते ऑइली असतात, त्याच्यापासून फ्युएल सुद्धा बनवलं जातं, आणि त्याच्यापासून शिप बिल्ड केल्या जातात, म्हणजे जहाजं उभारली जातात, जहाजं बनवली जातात त्या फ्युएलच्या मदतीने किंवा त्या ऑइलच्या मदतीने. देन ओशियन्स अँड रिसोर्सेस. ओशियन्स म्हणजे महासागरे आणि त्यांचे सोर्स म्हणजे स्त्रोत. महासागरांमधून आपल्याला काय काय गोष्टी मिळतात, रिसोर्सेस काय काय भेटतात आपल्याला. महासागर का महत्वाचे आहेत? We have seen earlier that we obtain salt, fish, shells and other products from the ocean. आपण पाहिलेलं आहे की मीठ मिळतं, समुद्राच्या पाण्यापासून मीठ मिळतं, मासे मिळतात, शंख शिंपले, शेल्स भेटतात, आणि अदर प्रोडक्ट्स पण भेटतात. Besides this, we got minerals like iron, lead, cobalt, sodium, manganese, chromium, zinc, etc. तर ही इतकी सगळी खनिज पण मिळतात आपल्याला. आयरन मिळतं, लीड, कोबाल्ट, सोडियम, मॅग्नीज, क्रोमियम, झिंक, ह्या सगळ्या प्रकारची खनिज सुद्धा मिळतात. सॉरी, मेटल्स आणि मिनरल्स. तर धातू म्हणजे जे आयरन किंवा स्टील हे सगळे काय आहेत, धातू आहेत, है ना. पितळ म्हणतो ना आपण, ब्रास वगैरे, तांब्या. तर हे तांब जे आहे सगळे काय आहेत, मेटल्स आहेत. आणि काही असतात ते, सॉरी, फिफ्थचं ओपन झालं चुकून.
आणि काही जे आहेत ते मिनरल्स असतात, जसं लीड, कोबाल्ट, सोडियम, ही खनिजे आहेत. तर ही सगळी समुद्राच्या पाण्यापासून आपल्याला मिळतात. वी ऑल्सो गेट मिनरल ऑइल अँड नॅचरल गॅस. तर समुद्राच्या पाण्यापासून खनिज तेल म्हणजेच जे पेट्रोल डिझेल बनवतो आपण, ते मिनरल ऑइल आणि नैसर्गिक गॅस सुद्धा आपल्याला भेटतो. तर हे बघा वेगवेगळ्या प्रकारचे खनिज आहेत, म्हणजेच मिनरल्स आहेत. फर्स्ट वन आहे लीड. लीड पेन असतं बघा, लीड म्हणजे ह्याच्यामध्ये युज केलेलं असतं ना, लीड पेन्सिलमध्ये. तुम्ही जी पेन्सिल युज करता त्याच्यामध्ये लीड असतं. तर लीड बघा, फर्स्ट वन जे आहे ते लीड आहे, आणि तुम्ही जी सिस पेन्सिल युज करता त्याच्यामध्ये लीड युज केलेलं असतं, आणि त्याच्या सहाय्याने आपण ड्रॉ करतो. मग ते लीड पण बघा ग्रे कलरचं आहे. त्याच्यानंतर आहे कोबाल्ट. सेकंड वन आहे ब्ल्यू कलरचं कोबाल्ट. थर्ड वन इज मॅंगनीज अँड फोर्थ वन इज आयर्न ओर, म्हणजे लोखंड, थोडक्यात आयरन. We get precious atoms like pearls, corals, or ornamental atoms like shells, as also medicinal plants from the seas. अरे सॉरी. ओके, आपल्याला समुद्राच्या पाण्यापासून बघा प्रेशियस ऍटम्स मिळतात. जसं म्हणजे प्रेशियस म्हणजे फार किमती, फार अशी महागाच्या वस्तू मिळतात. जसं पर्ल म्हणजे मोती असतील, कोरल, कोरल म्हणजे पण हा पण एक मोत्यांचा प्रकार आहे, म्हणजे हिरे मोती असतात ना, तसंच कोरल. त्यानंतर ऑर्नामेंटल आयटम्स, म्हणजे ऑर्नामेंट्स म्हणजे काय, ज्वेलरी, जे आपण ज्वेलरी म्हणून घालतो, दागिने म्हणून घालतो, उपयोग करतो त्याचा, असे आयटम्स लाईक शेल्स. शेल्स पासून सुद्धा दागिने बनवले जातात, फॅन्सी ऑर्नामेंट्स बनवले जातात, ज्वेलरी बनवली जाते. अँड ऑल्सो मेडिसिनल प्लांट्स, आणि काही औषधी वनस्पती पण मिळतात ज्याच्यापासून औषधं तयार केली जातात. असे सुद्धा काही वनस्पती आपल्याला समुद्रापासून मिळतात. ओशियनिक ट्रान्सपोर्ट. तर समुद्रापासून वाहतूक कशी केली जाते? ट्रान्सपोर्ट म्हणजे काय, वाहतूक. तर इकडचा माल म्हणजे आपल्याला माहितीये की समुद्राच्या पलीकडे दुसरा देश असतो, समुद्राच्या अलीकडे दुसरा देश आहे आणि पलीकडे दुसरा. तर ह्या देशांमध्ये वाहतूक केली जाते. आपल्या इकडचा जो माल आहे, आपल्या ज्या गुड्स आहेत त्या तिकडे पोहोचवल्या जातात, तिकडचा माल इकडे आणला जातो, म्हणजेच इम्पोर्ट एक्सपोर्ट केले जाते. इम्पोर्ट म्हणजे काय, आपला माल दुसऱ्या देशात पाठवणे. सॉरी, इम्पोर्ट म्हणजे दुसऱ्या देशातून आपल्या देशात माल आणणे, आणि एक्सपोर्ट म्हणजे आपल्या देशातून दुसऱ्या देशात माल पाठवणे. तर त्याला बोलतात ट्रान्सपोर्ट. तर हा ओशियनच्या हेल्पमुळे आपला ट्रान्सपोर्ट खूप इझी होतो. खूप म्हणजे ओशियनिक ट्रान्सपोर्ट जे आहे, समुद्रामधून जी वाहतूक होते ती स्वस्त असते. म्हणजे विमानाने वाहतूक करण्यापेक्षा समुद्रातली वाहतूक ही स्वस्त असते, आणि मोठ्या मोठ्या जड वस्तू सुद्धा आपण शिप्स मधून घेऊन जाऊ शकतो. Oceans have provided us most economic option of transportation. मोस्ट इकॉनॉमिक म्हणजे काय, स्वस्त है ना. तर इकॉनॉमिक आहे म्हणजे हा ऑप्शन कसा आहे, जास्त महागडा नाहीये, सगळ्यांना परवडेल असा आहे. परवडणारा म्हणजे इकॉनॉमिक. लार्ज स्केल ट्रान्सपोर्ट ऑफ गुड इज कॅरीड आउट विथ द हेल्प ऑफ शिप्स. खूप मोठ्या प्रमाणावर जे वस्तूंची वाहतूक आहे ती शिप्स मधून, ट्रॉलर्स किंवा बोट्स, शिप्स पेक्षा छोट्या बोट्स आणि ट्रॉलर्स असतात, तर त्याच्याद्वारे होत असते. हे बघा, वॉटर ट्रान्सपोर्ट, शिप्स आहेत, शिप्स, ट्रॉलर्स, बोट, हा सगळा पाण्यातून ज्या वाहतूक होते, पाण्यातली जी वाहनं आहेत त्याची नावं आहेत. इंटरनॅशनल ट्रेड इज कॅरीड आउट ऑन लार्ज स्केल युझिंग वॉटरवेज. इंटरनॅशनल ट्रेड जो आहे, म्हणजे मी आत्ताच सांगितलं, इंटरनॅशनल म्हणजे काय, एका देशातून दुसऱ्या देशामधला जो ट्रेड आहे, व्यापार आहे, तो खूप मोठ्या प्रमाणावर पाण्याच्या मार्गातूनच जातो. विमानाने जास्त मोठ्या मोठ्या जड वस्तू नेणं शक्य नसतं, तर त्या समुद्राच्या मार्गे इझिली कॅरीड आउट होतात, त्या जाऊ शकतात. कंट्रीज लाईक स्पेन, नॉर्वे, जपान हॅव अ गुड कोस्टलाईन. तर स्पेन, नॉर्वे, जपान ही जी देश आहेत त्याला खूप समुद्र किनारा आहे, तिथे समुद्र किनारा जास्त आहे. ड्यू टू गुड ट्रान्सपोर्ट बाय ओशियन रूट्स, दीज कंट्रीज हॅव गेन इम्पॉर्टन्स.
म्हणजे ह्या सगळ्या वाहतुकीचा मार्ग हा जपानमधून असल्यामुळे, जपान, नॉर्वे, स्पेन हे समुद्रकिनारी असल्यामुळे तिथे वॉटर ट्रान्सपोर्ट जास्त प्रमाणावर होतो आणि त्याच्यामुळे ह्या देशांना खूप महत्व आलेलं आहे, खूप इम्पॉर्टन्स आहे ह्या देशांचं जगामध्ये. ह्या देशांना खूप इम्पॉर्टन्स आहे. तसं आपल्या भारताला सुद्धा म्हणजे इंडियात सुद्धा तिन्ही बाजूनी समुद्र आहे. म्हणजे आपला इंडिया सुद्धा त्या बाबतीत मागे नाहीये. वॉटर ट्रान्सपोर्ट मध्ये इंडिया सुद्धा इम्पॉर्टंट कंट्री आहे. कारण इंडियाच्या खाली म्हणजे हाफच्या वरती पार्ट आपला खालचा पूर्ण साऊथचा जो पार्ट आहे तो पूर्ण कोस्ट लाईन आहे, म्हणजे समुद्र किनारा आहे आपल्याला. इकडे तामिळनाडू, कन्याकुमारी, केरला है ना, इकडे सगळे समुद्र किनारे आहेत. महाराष्ट्राच्या बाजूला मुंबई वगैरे तिकडे, गुजरात. ओशन करंट्स आर quite important in water transport. Who will read next part? Okay, Pramita, read. Ocean currents are quite important in water transport. As far as possible, water transport is carried out along ocean currents. They Accelerate. accelerate the speed of ships, and also save fuel to a considerable extent. Water transport is conducted on a much higher scale as compared to other modes of transport. Hence, for transport of bulky materials like coal, crude oil, raw materials, metallic minerals, good grains, etc., water transport is given frequency. Issues related Preference. to Okay. Okay. फक्त next paragraph read कर. Okay. Issues related to ocean. About 70.80% of the surface of the earth is occupied by water. In order to fulfill his requirements, man undertake many activities. This lead to the production of huge amount of different types of waste. This waste material cause pollution. Pollution of oceanic water is a major and serious issue that has developed in recent times. Okay. 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 Wait. ओशनिक करंट्स म्हणजे पाण्याच्या ज्या लाटा आहेत म्हणजेच प्रवाह, ते सुद्धा खूप महत्वाचे आहेत वॉटर ट्रान्सपोर्ट मध्ये. म्हणजे समुद्राच्या पाण्यावरती लाटा तयार होतात माहितीये सगळ्यांना. तर त्याचा सुद्धा वॉटर ट्रान्सपोर्ट मध्ये खूप इम्पॉर्टन्स आहे, खूप महत्वाचा आहे. या ज्या ओशनिक करंट ज्या आहेत त्या. ऍज फार ऍज पॉसिबल वॉटर ट्रान्सपोर्ट इज कॅरीड आउट अलॉंग ओशन करंट्स. म्हणजे लाटांचा प्रवाह जिकडे आहे तिकडे त्या शिप्स ज्या आहेत त्या वेगाने म्हणजे फास्ट मूव्ह होतात है ना. ओशनिक करंट्स म्हणजे त्यानुसारच त्याची दिशा ठरवली जाते. ओशनिक करंट ज्या दिशेला आहे त्या दिशेनेच शिप्सची वाहतूक कशी झाली पाहिजे, शिप्स कशा ड्राईव्ह केल्या पाहिजेत, हे डिसाइड होतं. म्हणजे ओशनिक करंट फॉर इम्पॉर्टंट आहे त्याच्यामध्ये ट्रान्सपोर्टमध्ये. दे ऍक्सेलरेट द स्पीड ऑफ शिप अँड ऑल्सो सेव्ह फ्युएल टू द कन्सिडरेबल अमाऊंट. म्हणजे ऍक्सेलरेट म्हणजे काय, त्याला स्पीड येतो, जे शिपचा स्पीड आहे तो वाढतो. ऍक्सेलरेट होतो म्हणजे वाढतो, शिपचा स्पीड वाढतो आणि फ्युएल पण सेव्ह होतो त्याने. म्हणजे साहजिकच शिप्सचा जर स्पीड वाढला, ऑटोमॅटिक जर वाढत असेल स्पीड, तर मग पेट्रोल जे आहे किंवा डिझेल ते कमी लागतं आणि फ्युएल जे आहे आपलं ते सेव्ह होतं. वॉटर ट्रान्सपोर्ट इज कंडक्टेड ऑन मच हायर स्केल ऍज कम्पेअर टू अदर मोड्स ऑफ ट्रान्सपोर्ट. मी जे सांगितलं तुम्हाला, बाकीची जी वाहतुकीची साधनं आहेत जसं विमाने असेल किंवा बाय रोड असेल, त्यापेक्षा जास्त वॉटर ट्रान्सपोर्टला जास्त इम्पॉर्टन्स आहे. तो इकॉनॉमिकल आहे, तो आहे स्वस्त आणि ट्रान्सपोर्टपेक्षा कॅरीड आउट होतो. नसतात त्याच्याने वेगाने त्या शिप्स इकडून तिकडे जाऊ शकतात. त्याचबरोबर त्या जड सामान सुद्धा घेऊन जाऊ शकतात. जसं बाकीची वाहनं जी आहेत रोडवरची किंवा फ्लाईट जे आहेत विमानं वगैरे, त्याच्यातून खूप जास्त मटेरियल आपण घेऊन नाही जाऊ शकत, पण शिप्स मधून जड वस्तू सुद्धा ट्रान्सपोर्ट केल्या जाऊ शकतात. हेन्स फॉर ट्रान्सपोर्ट ऑफ बल्की मटेरियल्स म्हणजे
खूप मोठ्या मोठ्या वस्तू ज्या आहेत, बल्की ज्या आहेत, लाईक कोळसा, क्रूड ऑइल, म्हणजे जे खनिज तेल, रॉ मटेरियल्स, एखाद्या इंडस्ट्री असतील परदेशामध्ये किंवा तिकडून इकडे आपल्याला इम्पोर्ट करायचे असतील काही वस्तू, तर मोठ्या मोठ्या वस्तू जे आहे, कच्चा माल, रॉ म्हणजे काय, कच्चा माल. आता आपल्याला फॉर एक्झाम्पल गाडी बनवायची आणि त्याचे पार्ट्स पाहिजेत आपल्याला, तर ते जर दुसऱ्या देशातून आणायचे असतील तर ते जे पार्ट्स जे असतात त्याला बोलतात रॉ मटेरियल किंवा कच्चा माल. तर हा जो कच्चा मटेरियल आहे, मेटॅलिक मिनरल्स म्हणजे धातूचे काही धातू किंवा खनिजे आहेत, फूड ग्रेन्स काही धान्य आहेत, ते फॉरेन मधून इकडे किंवा आपल्याकडचे बघा फ्रुट्स तिकडे ट्रान्सपोर्ट होतात, तिकडचे काही फ्रुट्स असतील ड्रायफ्रूट वगैरे, जे खजूर वगैरे आहेत किंवा मनुके म्हणतो ना आपण, तर ते तिकडून इकडे ट्रान्सपोर्ट केले जातात. दुबई वगैरे तिकडे डेट आहे तर तिकडून इकडे येतात आणि आपल्याकडे आंबे वगैरे हे फ्रुट्स जास्त प्रमाणात आपल्या इथे प्रोडक्शन होतं त्याचं, त्यामुळे इकडून तिकडे पाठवले जातात. तर हे सगळं मार्गे जातात, म्हणजे वॉटर ट्रान्सपोर्ट थ्रू जातात. वॉटर ट्रान्सपोर्ट इज गिव्हन अ प्रेफरन्स. वॉटर ट्रान्सफरला वॉटर ट्रान्सपोर्ट प्रेफरन्स दिला जातो, म्हणजे सगळ्यात वॉटरलाच प्रेफरन्स दिला जातो. मग अदर ट्रान्सपोर्टचा विचार केला जातो. इश्यूज रिलेटेड टू ओशियन म्हणजे ह्या रिलेटेड प्रॉब्लेम्स पण आहेत, काही प्रश्न पण आहेत समुद्राशी रिलेटेड. तर ते इश्यूज काय आहेत? 20.8% ऑफ सरफेस ऑफ अर्थ इज ऑक्युपाइड बाय वॉटर. आपल्याला माहिती आहे आपला तो पाण्याने वेढलेला आहे आणि जे आहे ते 25%. Ma'am, 3 भाग पाणी. हा, sound is breaking. साऊंड इज ब्रेकिंग. ओके, वेट. Is it clear now? Okay. सेव्हन्टी 70.8% म्हणजे आपल्या इथे काय आहे तर वॉटर आहे म्हणजे पृथ्वीवरती, आणि 30% लँड आहे. तर इन ऑर्डर टू फुलफिल हिज रिक्वायरमेंट्स मॅन अंडरटेक्स मॅनी ऍक्टिव्हिटीज. ह्या सगळ्या फुलफिल करण्यासाठी म्हणजे आपले जे ट्रान्सपोर्ट आहे, आपल्या ज्या गरजा आहेत त्या भागवण्यासाठी माणसाने काय केलं, खूप सगळ्या ऍक्टिव्हिटीज करायला सुरुवात केली. दीज लीड टू द प्रोडक्शन ऑफ ह्यूज अमाऊंट ऑफ डिफरंट टाइप्स ऑफ वेस्ट. त्याच्यामुळे समुद्रामध्ये म्हणजे हे शिप्सद्वारे ट्रान्सपोर्ट जे होतं किंवा समुद्राचा वापर ज्या ज्या कारणासाठी होतो, मेडिसिनल यूज, खनिज काढतो आपण त्याच्यामधून, मिनरल्स घेतले जातात समुद्रामधून, मेडिसिनल यूज साठी प्लांट तोडले जातात. तर या सगळ्यामुळे काय होतंय तर वॉटरचं सुद्धा पोल्युशन होतंय, वेस्ट क्रिएट होते तिथे, डिफरंट टाइप्स ऑफ वेस्ट क्रिएट होतं. म्हणजे कधी कधी आपण समुद्रकिनारी सुद्धा बीच वरती जातो आणि बीच वरती खूप सगळा कचरा करून येतो है ना. खाल्लेले रॅपर्स असतील, चॉकलेटचे रॅपर, चिप्सचे, जी लोक तिथे येतात बीच वरती फिरण्यासाठी, जी फिरायला येतात ती सुद्धा तिथे कचरा करून जातात. किंवा मग ही जी जहाजं आहेत इंडस्ट्रीजचं, खूप सगळ्या इंडस्ट्रीजचं पाणी, असं घाण पाणी समुद्रामध्ये सोडलं जातं. खाली बघा समुद्रामध्ये सोडलं जातं. त्याचबरोबर ही जी जहाजं असतात, ही जहाजं जेव्हा समुद्रामध्ये ट्रान्सपोर्ट चालू असतं, वाहतूक चालू असते, त्यावेळेला त्यांच्यामधून खूप सगळं ऑइल वगैरे सांडत असतं. ते फ्युएलवर, ती जहाजं जी आहेत ती फ्युएलवर चालत असतात आणि त्याच्यामुळे ते फ्युएल सगळं ओशन वॉटर मध्ये मिक्स होत असतं आणि त्याच्यामुळे हे वॉटर जे आहे ते पोल्युटेड होत असतं. सो मॅन अंडरटेक मॅनी ऍक्टिव्हिटीज म्हणजे माणूस जो आहे तो खूप सगळ्या ऍक्टिव्हिटीज करतोय ओशन मध्ये. दीज लीड टू द प्रोडक्शन ऑफ ह्यूज अमाऊंट ऑफ डिफरंट टाइप्स ऑफ वेस्ट. आणि त्याच्यामुळे
खूप सगळं वेस्ट म्हणजे कचरा तयार होतोय. दीज वेस्ट मटेरियल यूज कॉज पोल्युशन. हे जे वेस्ट मटेरियल आहे, हा जो सगळा कचरा आहे त्याच्यामुळे प्रदूषण होतंय, समुद्राच्या पाण्याचं प्रदूषण होतं. पोल्युशन ऑफ ओशनिक वॉटर इज अ मेजर सिरियस इश्यू दॅट हॅज डेव्हलप्ड इन रिसेंट टाइम्स. म्हणजे सगळ्या वरतीच प्रदूषण चालूच आहे, लँड वरती पण होतच आहे. तर त्याचप्रमाणे ओशनिक वॉटर मध्ये सुद्धा खूप जास्त प्रमाणात प्रदूषण होतंय आणि आता सध्याचा तो सिरियस इश्यू झालेला आहे. एक मोठा प्रश्न उभा राहिलेला आहे की ह्या पाण्याचं प्रदूषण कसं थांबवायचं. त्याच्यामुळे काय होतं बघा, तर ओशन वॉटरमध्ये ऑइल सांडतं, त्याच्यामुळे किंवा घाण पाणी असतं ते सोडलं जातं, ते त्या पाण्यामध्ये खूप कचरा असतो, केमिकल्स असतात आणि ते पाणी तिथले जे लिव्हिंग थिंग्स असतात, फिश वगैरे, ते त्या पाण्यामध्ये मग त्यामुळे ते मरतात किंवा त्याचा त्यांना त्रास होतो. तर काय काय कोणत्या कोणत्या पोल्युटेड थिंग्स होतात बघा. ऑइल स्पिल्स म्हणजे ते जहाज मी सांगितलं तुम्हाला, जहाजांचं जे ट्रान्सपोर्ट चालू असतं शिप्सचं, त्याच्यामधून ऑइल सांडतं. रिलीजिंग द वेस्ट प्रोड्युस्ड इन द कोस्टल सिटीज इन टू द सी. कोस्टल सिटी ज्या असतात म्हणजे समुद्र किनारे ज्या सिटीज असतात तिथलं सांडपाणी असेल किंवा फॅक्टरी वेस्ट असेल, ते असं असं पाईप थ्रू याच्यामध्ये समुद्राच्या पाण्यामध्ये सोडलं जातं. मटेरियल्स थ्रोन आउट फ्रॉम शिप्स. शिप्स मधून जे नको असेल वेस्ट मटेरियल आहे ते बाहेर टाकलं जातं. खूप सगळ्या शिप्स असतात समुद्रामध्ये, काही खूप सगळ्या कंट्रीजचं इम्पोर्ट एक्सपोर्ट चालू असतं. खूप शिप्स असतात, जसं रोडवरती जशी वाहनं असतात तसं शिप्स सुद्धा समुद्रामध्ये सुद्धा शिप्स मोठ्या प्रमाणावर आहेत आणि त्याच्यामध्ये जे नको असलेलं मटेरियल आहे ते समुद्रात फेकलं जातं. एक्सप्लॉयटेटिव्ह फिशिंग, खूप जास्त प्रमाणात फिशिंग केली जाते. कटिंग ऑफ मँग्रोव्ह फॉरेस्ट इन कोस्टल एरिया. कोस्टल एरियाज मध्ये सुद्धा मँग्रोव्हचे फॉरेस्ट आहेत ते त्याचं सुद्धा कटिंग होऊ लागलं आता. म्हणजे लँड वरती जसं आपण ट्रीचं कटिंग करतो आणि तिथे काहीतरी कन्स्ट्रक्शन करतो, तसं कोस्टल एरियाज मध्ये सुद्धा होऊ लागले. डिझास्टर कॉज्ड बाय द वॉटर माइन्स. म्हणजे पाण्यामध्ये सुद्धा हे जे मायनिंग चालू असतं, म्हणजे काय म्हणू मराठीमध्ये त्याला, खाणकाम. ओके, तर मायनिंग म्हणजे काय, तर खाणकाम चालू असतं. म्हणजे समुद्रामध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारची खनिजे सापडतात. आपण पाहिलं मिनरल सापडतात, आयरन वगैरे. तर ते काढण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीचा वापर केला जातो आणि त्याच्यामुळे तिथे प्रदूषण होतं. सीवेज रिलीज्ड बाय इंडस्ट्रीज अँड सिटीज. सीवेज म्हणजे काय, ते घाण पाणी. तर घाण पाणी इंडस्ट्रीज आणि सिटीज मधून जे बाहेर पडतं ते समुद्रामध्ये सोडलं जातं आणि त्याने पाणी घाण होतं. ऑल द थिंग्स लिस्टेड अबोव लीड टू द लार्ज स्केल ऑफ पोल्युशन ऑफ ओशनिक वॉटर. या सगळ्या कारणांमुळे ओशनिक वॉटरचं पोल्युशन होतं. ऑइल स्पिल, रिलीजिंग ऑफ वेस्ट प्रोड्युस्ड इन द कोस्टल सिटीज, minerals, materials thrown out from the ships, exploitative fishing, cutting of mangrove forest, disaster caused by water mines, sewage released by industries and cities, and excavation carried out in the seas. एक्सकेवेशन म्हणजे सुद्धा एक्सकेवेशनला काय म्हणू शकतो आपण, मराठीवाले स्टुडंट सांगा. म्हणजे खाणकामच. हिस्ट्रीमध्ये एक्सकेवेशन होतं म्हणजेच काय होतं, तर वेगवेगळ्या वस्तूंचा शोध लावला जातो. हिस्ट्रीमध्ये काय काय सापडलं त्या वस्तूंचा शोध लावण्यासाठी खाणकाम केलं जातं, तर त्याला बोलतात एक्सकेवेशन. अंडरस्टूड? ओके. स्क्रीनचा प्रॉब्लेम झालाय वाटतं. ओके.
स्क्रीन दिसते का? ओके ओके. So sewage released by industries and cities, excavation carried out in the seas. म्हणजे उत्खनन म्हणतो ना आपण, एक्सकेव्हेशन म्हणजे हिस्ट्रीमध्ये यूज केला जातो हा वर्ड, एक्सकेव्हेशन म्हणजेच उत्खनन, म्हणजे जमिनीत किंवा समुद्रामध्ये सुद्धा खाणकाम केलं जातं आणि हिस्ट्री मधल्या काही गोष्टी शोधून काढल्या जातात. हिस्टोरियन्स काय करतात? एक्सकेव्हेशन करतात. ऑल द थिंग्स लिस्टेड अबोव लीड थ्रू द लार्ज स्केल ऑफ पोल्युशन ऑफ ओशनिक वॉटर्स. Some coastal regions are proving to be death traps for aquatic animals. बघा, खूप सगळे कोस्टल रिजन जे आहेत, समुद्राचे जे भाग आहेत, ते आता अक्वॅटिक अॅनिमल आहेत, म्हणजे फिश वगैरे, ऑक्टोपस, स्टारफिश, हे सगळे जे टॉर्टॉइज, हे अक्वॅटिक अॅनिमल साठी डेथ ट्रॅप झालेलं आहे, म्हणजे त्यांच्या जीवाला तिथे धोका आहे. As a result, many aquatic animals are under the threat of being extinct. तर बरेचसे अॅनिमल आता नाहीशी होण्याच्या मार्गावर आहेत. म्हणजे पाण्यामधले जे अॅनिमल्स आहेत, जे हिस्ट्रीमध्ये आपल्याला जे सापडत होते, आतापर्यंत जे अॅनिमल्स आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे फिश असतील, वेगवेगळ्या प्रकारचे ऑक्टोपस, म्हणजे ज्या ज्या वॉटर बॉडीज आहेत, देवमासा म्हणतो आपण, किंवा ब्ल्यू व्हेल, हे जे मोठे मोठे अॅनिमल्स असतील, तर खूप टाईपचे अॅनिमल्स असतात. आपल्या लँडवरती जेवढे लिव्हिंग थिंग्स आहेत त्याच्यापेक्षा समुद्रामधल्या लिव्हिंग थिंग्स खूप जास्त प्रमाणावरती आहेत आणि त्याचे टाइप्स पण तेवढे जास्त आहेत. तर ते आता एक्सटिंक्ट होण्याच्या मार्गावर आहेत. म्हणजे ओशनिक वॉटरचं प्रदूषण होतंय आणि त्याच्यामुळे ते मरतायत, त्याच्यामधले अक्वॅटिक अॅनिमल्स मरतायत आणि त्याच्यामुळे ते आता नाहीसे होण्याच्या मार्गावर आहे. त्यांच्या एक एक ज्या जाती आहेत त्या आता एक्सटिंक्ट होण्याच्या मार्गावर आहे. फॉर एक्झाम्पल ब्लू व्हेल, सम टाइप्स ऑफ सी टर्टल्स, डॉल्फिन्स एक्सेट्रा. हे जे डॉल्फिन आहेत, ब्लू व्हेल आहेत, ते आता नाहीसे होणार. म्हणजे काय, ते परत कधीच दिसणार नाहीत आपल्याला. अशा प्रकारचे अॅनिमल्स आपल्याला इन फ्युचर, भविष्यामध्ये कधीच सापडणार नाहीत. अशी वेळ येणार आहे की आपल्याला डॉल्फिन्स बघायला, जसं डायनासोर आपण एक्सटिंक्ट झाले है ना, आपण डायनासोर्स वगैरे लर्न केलं असेल तुम्ही 5th मध्ये असताना. तर डायनासोर होते पूर्वी, खूप खूप हजारो वर्षांपूर्वी डायनासोर्स होते पृथ्वीवरती आणि ते हळूहळू एक्सटिंक्ट झाले. जसं जसं एन्व्हायरमेंट चेंज होत गेलं तसं तसं ते एक्सटिंक्ट झाले. तसं हे जे अक्वॅटिक अॅनिमल्स आहेत ते सुद्धा एक्सटिंक्ट होणार आहेत आता. कारण जर हे प्रदूषण असंच चालत राहिलं आणि अक्वॅटिक अॅनिमल जर मरू लागले कंटिन्युअसली, तर ते आता एक्सटिंक्ट होऊन जातील. अंडरस्टूड? ओके, अंतरा, नेक्स्ट रीड नेक्स्ट पार्ट. यस टीचर. टीचर इंग्लिश मधून? दोन्हीच चालेल. तू कोणत्या मीडियम मध्ये? मराठी. मराठीतून वाच मग. ओके टीचर. पृथ्वीवरचा जास्त भाग पाण्याने व्यापला असून त्यातील बरेच पाणी खारे आहे. या खारट पाण्यात असलेल्या सजीव सृष्टीला मानवाचा कृत्रिम प्रदूषणामुळे धोका होईल. अशा कृती आपण टाळल्या पाहिजेत. समीर आणि सायनिया हे दोघे वर्गात जगाच्या नकाशावर जलमार्ग दाखवण्याचा खेळ खेळत आहेत. दोघांचे मार्ग एकमेकांच्या विरुद्ध दिशेने जाणार आहेत. एक मार्ग पूर्वेकडून तर दुसरा मार्ग पश्चिमेकडून जाणार आहे. मुंबईत बंदरातून काही माल जलमार्गाने युनायटेड किंगडममधील लंडन शहरात पाठवायचा आहे. जगाच्या नकाशामध्ये असे किमान 2 जलमार्ग पेन्सिलने दाखवा. प्रत्येकाच्या मार्गावर वाटेत कोणकोणत्या देशांची कोणती बंदरे लागू शकतात ते नोंदवा. समीरच्या मार्गावरील बंदरे, सायनीच्या मार्गावरील बंदरे यापैकी कोणत्या? ओके, वेट. ओके, तर ऑलवेज रिमेंबर, लार्ज प्रोपोर्शन ऑफ सरफेस ऑफ अर्थ इज ऑक्युपाइड बाय वॉटर. म्हणजे सगळ्यात जास्त भाग आपला पृथ्वीवरचा पाण्याने व्यापलेला आहे. मोस्ट ऑफ द वॉटर इज सॉल्टी. आणि पाणी कसं आहे? खारट आहे.
द लिव्हिंग वर्ड इन दी सॉल्टी वॉटर इज सफरिंग फ्रॉम पोल्युशन कॉज बाय मॅन. आणि माणूस काय करतोय, आपण काय करतोय, त्या पाण्याचं सगळं प्रदूषण चालू आहे, प्रदूषण करतो आहे ह्या सॉल्टी वॉटरचं. आणि आपण हे अवॉइड केलं पाहिजे, म्हणजे हे पाण्याचं प्रदूषण टाळलं पाहिजे. कारण हे जे अॅनिमल्स आहेत पाण्यामधले, प्लांट्स असतील, अॅनिमल्स असतील, तर त्यांच्या जीवाला धोका आहे. तर आपण ते अशा गोष्टी टाळल्या पाहिजेत, पाण्यामधलं प्रदूषण टाळलं पाहिजे. आता समीर आणि सानिया जे आहेत ते त्यांना वॉटरवेज दाखवायचे, म्हणजे पाण्यातला मार्ग दाखवायचा आहे. आणि तो दोघं एकमेकांच्या अपोजिट असणार आहे, एक पूर्वेकडून पश्चिमेकडे असणार आहे आणि एकाचा मार्ग पश्चिमेकडून पूर्वेकडे असणार आहे. मुंबई बंदरवरून, बंदर म्हणजे काय, जिथे जहाजांचं स्टेशन असतं त्याला पोर्ट म्हणतात. तर मुंबई पोर्ट वरून लंडनकडे न्यायचा आहे आणि दुसरा मार्ग लंडन मधून मुंबईकडे आणायचा आहे. तर रस्त्यामध्ये कोणते कोणते रूट असतील, कोणती कोणती बंदरं असतील, हे आपण आता नेक्स्ट क्लासमध्ये बघूयात. ओके, हा पार्ट आपण नेक्स्ट क्लासमध्ये बघूयात. अंडरस्टूड स्टुडंट्स? बाय एव्हरीवन. बाय टीचर. बाय बाय टीचर, गुड नाईट, टेक केअर. बाय, गुड नाईट, बाय टीचर. बाय. कोण आहे?